बहिणी काळजी करू नका, पण तुमच्या बहिणीला पाठवा. दिवस भरतेत बाईचे, तरी नवऱ्याला सांगते वारीला जाताय ना, नक्की जा. आपल्याकडे जर राहत ते एकाच बाईल दिवस येत नाही, नवरा जर सांगता मला मन बहिणीकडे जाणं नाही, ते मग पंढरपूर फिरायला जाणे, कसं काय वातावरण राहत. हा घर अचील का देव काय दल्ला नाही वय घ्या. चोखा मेढ्याच्या बायकोनं सांगितलं सोयराबाईनं, स्वामी काळजी करू नका, जा म्हणले वारीला, पण माझे दिवस भरते येता, तुम्ही तुमच्या बहिणीला पाठवा. चोखा मेढा नामचिंतनात एवढे मग्न झाले, पत्नीला होकार तर दिला खरी, पण नामचिंतनात एवढे वेळे झाले बहिणीला सांगायचंच विसरले का तुझ्या वहिनीनं तुला बोलवलंय म्हणून. चोखा मेढा नामचिंतनात एवढे मग्न झाले, वारीतच सामील झाले, विसरले बहिणीला सांगायचं. आता इकडे बाईचे दिवस भरते येता, भगवंत बघतोय की माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा वेळा झाला. गरीब बायकोचे दिवस भरते आहेत, डिलिव्हरीची वेळ जवळ आलेली, तरी सुद्धा त्याच्या डोक्यात ते नाही फक्त नामचिंतना. आणि जर का भक्त असा प्रामाणिकपणे माझ्यावर प्रेम करत असेल आणि मी जर दया दाखवली नाही तर मला दयावंत करुणावंत कोण म्हणणारा. म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली. चोखोबाची पहिला झाला चोखोबाची बहिणा झाला शारंभर. चोखोबाची बहिणा झाला शारंभर. चोखोबाची बहिणा झाला शारंभर. चोखोबाची बहिणा विटेवरच्या मालकाला वाटलं जर माझ्या भक्त माझ्या नामचिंतनात एवढा वेडा होत असेल तर मी का नाही गेला पाहिजे त्याच्यासाठी. दादा ऐका ना, विटेवरच्या मालकानं उडी मारली, गावच्या शिवजवळ आला आणि शिवजवळ आल्याच्या नंतर डोक्यात आलं, लक्षात आलं, चोखा मेढ्याच्या बायकोनं सांगितलं होतं माझ्या बहिणीला पाठवा, तुमच्या बहिणीला पाठवा म्हणले बाळणपणासाठी. मग चोखा मेढ्याची बहीण बनायचा. जगाच्या मालकानं गावच्या शिवजवळ आल्याच्या नंतर स्वतःशी संवाद साधला, जर चोखोबाची बहीण बनून जायचं असेल तर मला श्रीरूपात यावं लागेल. चोखोबाची बहीण बनायचंय ना, मग मला श्रीरूपात यायचंय, म्हणजे मला साडी नेसावी लागणार आहे. माझ्या जगाच्या मालकानं साडी परिधान केली. कोणी गोष्ट कराय नो काका मी आई देवनी गावना बाहेर शिवून जोडे उन्हा माल जर चोखोबान बहीण बनीचे जाणं पडी ते बहीण ना रूपमा जाणं पडीन, बहीण सारखं राहणं पडीन, माल साडी नेसणी पडीन. बा जगना मालक साडी नेसणार आणि साडी नुसती नेशीन चालाव नाही तर माझा पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं डोक्यावर पदर घेतला माया. कोणी देवनी मला बाईना अवतार मा जाणं शेवा बाई सारखं दिखणं पडीन असं मग डोक्यावर पदर शिल गायलीन ता देवने. आपण बी टाकले जाऊ बहिणी काय फरक पडेल.
पदरला टाकले डोक काय नुकसान आहे का त्यामा हा चला बा तुम्हाला आम्हाला निर्मा पदर लेता लेता 17 बाया स्टँडवर मरी घ्यात महाराज जीव घ्यात म्हणे लेत नाही मी असं काय शेका लिहिलेव ना पदर काय फरक पडेल तुम्हाला गरमानेस आणि साडी कमीत कमी 600 रुपयांनी मी प्रत्येक कीर्तनातून बोलतोय कारण मला कीर्तनातून परिवर्तनाची अपेक्षा आहे आणि दुसऱ्याला कसाल बोलायला जाऊ म्हणा घर नाही तुमले बोलसो तुम्ही म्हणे माया म्हणे बहिणी आहेत हा म्हणून माया बहिणीले मी नाही बोलत का दुसरा बोलायला येतील का दुसरा बोलायला येतील मुसलमान घर म्हणा मी सुधारली सोना दुसऱ्याला काय बोल चालू दे मी बरोबर आहे का नाही राग नाही धरा ना बहिणी सोन राग नका करजात मला खरं खरं बोलायला सवय मला तोंड चालगेपणा नाही आवडत असं मन असं नाही विचार दीडशा नाही होतो असा नाही विचार करा ना असा विचार करा काहीतरी चांगलं सांगणार ना तर ऐकली बा बरोबर आहे ना राग नाही करत ना बहिणी बोलू ना मग मोके हा वा वा त्या बाहेर येतो म्हणे माया बहिणी तुझी हुशार आहे कसं आहे ना बहिणी सो तुम्हाला घर मान्य सांग साडी कमीत कमी 600 रुपयांनी येत आहे बरोबर आहे ना 600 रुपयांनी साडी 600 रुपयांनी सहावार साडी आहे म्हणजे 6 मीटर साडी 600 रुपयाची मीटर कितीला पडलं 100 रुपयाला तुम्हाला पदर कितला मीटर ना राज बहिणीसून 1 मीटर ना म्हणजे तो 100 रुपयांना पदर आहे 100 रुपयांना पदर जर डोकावर राहणार ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचास काय मत आहे तुम्हाला यावर कारण तुम्हाला डोकावर जर पदर देखील ना असं आहे टोपीवाला बाबा सहज सांगतो कोठे ना माहेरी राही पूर्ण बाई पूर्ण संस्कार काय भारी शेत भू डोकावर तीन पदर सुद्धा पडू देत नाही बरोबर आहे की नाही 100 रुपयांना पदर जर डोकावर राहिला ना आपला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचास मनीषण डोकावर पदर शिल गाजली हो बहिणीसोबत काही वाईट नाही होत त्यामा बरोबर आहे की नाही हा राग नका दर्जात फक्त मला सांगा ना कसं रास ना कवय कोय खरं बोला ना लोकसले राग येस तुमले काय येवा नाही बाबडा घरना जेतस हो बरोबर आहे ना आणि खरं जर बोलाल गेन काका खरं जर सांगाल गे ना सगळी माय सुद्धा सांगा सुमन पोटना नाही रे पण मी सत्य सांगायशिवाय राहत नाही मी घाबरतच नाही घाबरा ना कसं आले खरं सांगाल काय घाबरान गरज आहे तुमले राग बिऊ ना उज्जीच राग आहे की तुम्ही काय करशा दुसरी धाव बलावत नाही मला यांवर काय करू शकतस तुम्ही मला आणि दुसरी धाव बलावान गरज बी नाही पट्ट्याना दुकान हायवे वर आहे गिराईकच गिराईक मला सत्यता मांडायला आवडेल माया हो तुम्ही माझ्या माया आहेत माझ्या बहिणी आहात डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे कारण माझा जगाचा मालक जर डोक्यावर पदर घेत असेल तर आपण नको का घ्यायला बरोबर आहे का नाही अगो सांगू का तुमले सोपं करी सांगस आते राष्ट्रपती वहिनी होते आपली काना देशनी बाई प्रतिभाताई पाटील माले प्रतिभाताई पाटील ना एक फोटो देखाडा बिगर पदर ना शेका एखादा फोटो कोण नजर मा राष्ट्रपती होई बाई तरी डोकावर ना पदर पडू दिना नाही खरं आहे ना बाबा टोपीवाला बाबा खरं आहे ना राष्ट्रपती होई गी बाई तरी डोकावर ना पदर पडू दिना नाही मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाय ने पलो तिरपा कोशिले बानट सुरूत नाही पदरले बचत गटनी मीटिंगले जा पलो तिरपा कोशिले ओ सांगू काकू तू खिचडी वाटस हो बहीण पदर दडकायले ओ काकू राष्ट्रपती बाई बिन पदरनी राहत नाही आणि बचत गटनी मीटिंगला जात पलो तिरपा कोशिले ती भांडण सोडत न्या पदर लिहिले हो मस्त वजन माराज माणूस बाई बी बरोबर आहे का नाही तुम्ही लग्नेस मजा तीच बहिणीस गरीब बाई मजुरी करणार बाई सुद्धा 1000 ते 2000 ने साडी नेसस लगीन मा बरोबर आहे की नाही गरीब बाई 1000-2000 ने साडी नेस पैसा वाला बाई 5-10 हजार पुढे ना खर्च रास 5-5, 7-7 हजार साड्या नेसतीस आणि पलो तिरपा खुशी लेतीस आणि 75 न पडक गुंडाय फिरतीत बानड सुरूत नाही ते काय शेत ना एवढी माझी साडी लिहिले तोच पदर दडकायले हो ना पलो तिरपा कोसले 75 न पडक गुंडायले येडी इतली मागानी साडी आहे मस्त डोकावर पदर टाकले आणि काय नाही बरं डोकामा काय राहत फक्त तो 10 रुपयाना गजरा बांधलेला तो दकाडान करता पलो तिरपा कोशिले 10 रुपयान वस्तू दकाडान करता अब 1000-1500 रुपयाना पदर खुल्ला मोक्या सोडडेस काकू आखो एक वस्त्र येले आपल्याकडे आपला त्यांना काहीच संबंध नाही बरं सिटीज मा चांगला खेळ माताडेले त्यांनी खेडागाव माते कोपरे ते वस्त्रानं आपला काहीच संबंध नाही कोणतं गाऊन
मला तो गाऊन जर दिखना ना मला असं वाटत नाही या नका चाकू घाली खून कट टाकू झाला आणि एका दिन राग मग उपाडीत दिसू त्या गाऊनले राहू देणार नाही मला. हो इतले सुंदर बाया त्या गाऊन घालले ते मजे नाही दिसती बहिणी म्हणतो मी. साडी नेसो डोकार पदर टाकू असं वाटत ना नांदरी गडनी देवीची राहिली बा असं वाटत. बिगर पदरनी बाई आणि गाववाली बाई मला असं वाटत हो बापरे दिल्ली तुरड कधी फिरायनी हो. बहिणी म्हणून तुम्हाला शरीरले जर काही व्याधी असन तर नक्कीच तुम्ही गाऊन घाला आणि रातपाटना सवय पडीत जायला ते घालत जर तुम्ही रातपाटना गाऊन पण गाऊन घाला ना आपला आपला घर मा रूममाच पडी राहू ना बाहेर निघा ना निघून आहे ना ते गाऊन घाले नाही तुम्ही काय चांगल्या दिखतीत नाही. आपण पहिले बाजरीवर ना चिडा उडवा नाही लाकडी गाठ दिखता का आपण कशा दिखतीस तुम्ही गाऊन घाले नका घालत जाऊ बहिणीचं. मस्त साड्या नेसो वजन मारावं कुशाल गाऊन घालेत येड्या तेवढं बरं आहे अगो तुमच्याकडे कोणतीच बाई घालत नाही हो. मी पटत होता ना सांगत बहिणी आता ना काहीच सांगलं नाही माझ्या. वजन मारावं मस्त साडी नेशीशीन ते आपलं वस्त्रच नाही पण शरीरला जर खरंच काही व्याधी असेल तर घालायला पाहिजे. पण वायबार काही ना काही काम नाही काहीच नाही हो. इथलं उलट कर टाकायचं ना स्वतः जगाचा मालक गावात प्रवेश साडी नेसला जगाचा मालक आणि गावात प्रवेश करायचा आहे ना दर्जन जोडे उन्हानं पायमाना चप्पल आत्मा धरली देवनी काय नियम होतात आपला हिंदू धर्माना. पहिले या बसेल बाया आहेत ना ज्या 40 पुढल्या काकवाश आहेत ना 50 पुढल्या माया तिसले विचारा. पहिले आहे ना वावर माई दिनभर थकीशनी येत बाया दिनभर वावर मा काम करेत. नवरा 1 तास पहिले काढ दे जा पटकन रांदी ठेव मी येस तिथला मा नवरान पहिले 1 तास पहिले येल रा 1 तास मा रान नविशे म्हणजे नवरा येऊन पहिले रान नविशे आणि नवरानं जेवण होतात झोपीन म्हणजे खाटगादी बी टाकी ठेवून शे एवढा तराडा होता पहिल्या पैसे. या बाबा लोकेश ना गैर दकी जायले पहिल्या बाईसले भयान तराडा होता. नवरा येऊन पहिले रांदी ठेवणं झोपान पहिले खाटगादी टाकी ठेवणं एवढा तराडा होता पहिल्या बाईसले. इथल्या नियम मारा आहेत. आते कस काय वातावरण आहे आते मन बहीण आरतालिका ना उपास धरलेस गली मा चहा पेत पिरसने आऊ भाऊ पोरेले झोका देस हो आप्पा तू काय करा ना ओ म्हणा काका पुरं उलट करीन डी देलशे बाकी बाकी ना त्या बाईले सांगतो तू झोपू का मी कांदा टमाटा कापी दिसू झोप. अरे काय वायबार धंदा धरले म्हणजे सुख दुःख समजेल आलं पाहिजे हे बी बरोबर आहे पण उजीची येडापणा बी नाही करू बा. खरं आहे का नाही बहिणी मी खरं बोलायला जी येईल खरं बोलाय ना म्हणेशील मागच ते भेटस लबाड बोलतो लोक कवच ना वगैरे देतात मला. जुने नियम पाळायला पाहिजे पण जुनं काहीच राहिलं नाही. आता 2-4 इयत्ता शिकी जातस ना त्यासले असं वाटस ना आम्ही गैराशी केलेत काही पोरसले कीर्तनले बोलावा बरे बा ते वातावरण आमना सर्व तरुण भाऊ देखा कसा टाळलीस नो बात तुम्ही बी येलेत वातावरण नाही तर काही आहे ना 10वी 12वी नापास बी सांगता हा ते आपलं काम नाही महाराज कीर्तन मग रे भाऊ सुशिक्षित आहे मी का रे हो 10वी 12वी वाला आम्ही डिग्र्या शिलगाय चेटेलेत राडे तुम 10वी 12वी कुठला आहे राहणार आप्पा. आपल्या धर्माचं नियमाचं पालन करावं कीर्तन पण काही एवढं सोपं नाही. कीर्तन काय ऐकलं पाहिजे ऐका ना कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी कीर्तन करावं तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपली धर्माची संस्कृती आहे दादा. धर्माच्या नियमाचं पालन केलं पाहिजे बरोबर आहे का नाही. पण जुनं काहीच राहिलं नाही आता बट नवं ही राहिना. पहिले गाव मागुसान पहिले बाया आहेत ना वावर माहीन दमी तर की येल राहत गाव मागुसान टाइमले पायमाना चप्पल हात मा धरली आहेत बहिणीस्वर आकू सांगू का जर तसा वातावरण मा डोकावर वज आहे चारानं किंवा लाकडेस न आणि असा टोपीवाला बाबा जर दिकी जाय ना ती पोरगी ओळखे नाही सुनबाई ओळखे नाही कोण शे म्हातारा मना सासरा लागस का जेठ लागस पण डोकामा एकच विचार मनापेक्षा मोठा आहे म्हणजे मना जेठ लागस होईल नाही ते सासरा लागत असेल. तर बाई काय करे या जुन्या बाया बसल्यात आजूबाजूमा विचारल्या काय करेत माहितीये का समोर तो जर कधी एखादा म्हातारा दिख जाय ना डोकावर जरी वजर आहे ना तरी सुद्धा तोंड तिरप करीन उभी राहाय पहिली बाई. नाही माय पहिले म्हाताराला निघी जाऊ दे मग मी जासू बरोबर आहे ना बाबा पहिल्या बाईस ना नियम माडी बरोबर आहे ना. हा पहिल्या बाया कोणतरी प्रतिष्ठित व्यक्ती राह ना आपल्यापेक्षा मोठा आहे नियमनं पालन करणं पडी तो माणूस नाही घेत अवलगून तोंड तिरप करीश नाही उभी राह
तू बाबाला निघ जाऊ दे मग आता मन माय जाय कितला नियम होता आता कसं काय वातावरण गावमा नान आपला तीन मोठा मन बहीण ते सगळा सासराना सुद्धा छातीने बिल्ल मोठ टाकाल करत काही विषय नाही राहिले आता खरं आहे का नाही पण या बहिणीशले बोलान टाइमले म्हणा आता बी हात जोडी विनंती शे याच्या बसेलेत ना या टोपीवाला बाबा यासले विचारा आते ज्या वय राहणार ना बाकी ना म्हणजे सर्वात सारखा आहेत असं बी म्हणणार नाही पहिला ज्या सासरा होतात ना इथला नेममारा आहेत ना जर कधी त्यासले पुडी खाणीशे तरी सुनबाईंसमोर काय येत नाही नको भाऊ मन सुनबाई काय विचार करी मायो मन सासरा बी वाय बरशे बायकोन सांगे सुद्धा बोलायला घाबरेत पहिला म्हातारा सुनबाईंसमोर असं वातावरण होतं मनीषीन त्या सुनबाया बी इज्जत करेत बरोबर आहे का नाही आते ज्या वय राहणार ना त्या बटा सुशिक्षित सासरा येतात ती सुनबाई अंग धुवाल पाणी गरम करस नाही इथली चड्डी घालीस नाही अंग शेकस हो आप्पा तू धोतर नेस रे हो म्हणा चिड हा तू इथलची चड्डी घालीन होऊन पुढे बशी घ्या भानट सोडत ना मराल पदरली ती तुला दकीशने एका ते टाई वाजत नाही ना दोन्ही बाजू सारख्या पाहिजे चोखा मेळ्याच्या बायकोचं भाडणपण करण्यासाठी माझा जगाचा मालक चोखोबाची बहीण बनून आला आणि बहीण बनून आल्याच्या नंतर गावात प्रवेश केला दरवाजावर धाप टाकली आणि आवाज दिला ग वहिनी दरवाजा उघडना चोखोबाच्या पत्नीनं बाहेर यावं म्हणले ननंदबाई आल्यात ननंदबाई घरात शिरल्या पर खरी ननंदबाई होती का जगाचा मालक विटेवर उडी मारतून भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो दादा पॉइंट नोट करा म्हाताऱ्या बाबांना समजेल महिला मातांना सगळ्यांना समजेल तरुण भावांना कदाचित समजेल रजस्वला स्त्रीला मंदिरात जायला 4 दिवस प्रवेश नसतो बरोबर आहे ना माया हो रजस्वला स्त्रीला मंदिरात 4 दिवस प्रवेश निषेधा जाऊ देत नाही किंवा स्वतःच बाई जात नाही रजस्वला स्त्री 4 दिवस मंदिरात प्रवेश करत नाही मूर्ती दगडाची आपण प्राण प्रतिष्ठा करतो आणि त्याच्यात प्राण येतो हा आपला भाव आहे तो पण सत्यच आहे पण नास्तिकांच्या भाषेत जर पटवायचं म्हणलं दगडाचा देव आहे त्याच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला चालत नाही पर माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता आहे असा भक्तांची सेवा करतो भक्ताच्या बायकोचं बाळण पण सुद्धा करतो एवढा उदाहरण करण्याचा किती उदाहरण करण्याचा रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या रजस्वला स्त्रीला मंदिरात 4 दिवस प्रवेश नाही पण माझा जगाचा मालक भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो दादा किती खालच्या पातळीचं काम करतो हो नुसतं एक उदाहरणावर साधक म्हणतात आम्हाला पटत नाही जर कोर्टात केस असेल आणि ती जिंकायची असेल तर त्याच्यासाठी पुरावे पाहिजेत आणि एका पुराव्यावर केस जिंकता येत नाही म्हणून आम्हाला दुसरा पुरावा अपेक्षित आहे महाराजांनी कोणचा दिला मी तर पहिलेच सांगितलं आपण तुकोबरा यांच्या पायाची दुरही बनू शकत नाही पण मी उगा प्रयत्न करेल आणि तुम्ही ऐका पर काय करा भजन करा विठ्ठल